फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपनं लढवावा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयास भोसले यांची मागणी. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. दांडियामुळे नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ, जगामध्ये हिंदू महामूर्ख, 76 राष्ट्रांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान. नवरात्रोत्सव आणि राजकारणावर संभाजी भिडे यांचं आक्षेपार्ह वक्तव्य. गणपती उत्सवाचा चौथा झालाय. नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त मनाकडे घेऊन चाललाय. हिंदूंना शिव्या देणाऱ्या भिडेंवर हिंदूंचे सरकार काय कारवाई करणार? संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांची सरकारवर टीका. हिंदूला शिव्या देणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेवर काय कारवाई करतात ते आम्ही पाहतोय. बारामतीमधील महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार, मुलींना तक्रार मांडण्यासाठी शक्ती बॉक्स ठेवण्यात येणार, अजित पवार यांची माहिती. कीर्तनकार चैतन्य महाराज यांना म्हाळुंगे पोलिसांकडून अटक, घराजवळील एका कंपनीचा रस्ता पोकलेनं खोदल्यानं कारवाई. चैतन्य महाराज यांच्यासह त्यांच्या भावांना देखील पोलिसांकडून बेड्या. निवडणूक पूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा, लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार. वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त. तुरुंगातील सुटकेसाठी सचिन वाझेकडून हायकोर्टामध्ये अर्ज, वाझेच्या अर्जावर हायकोर्टानं अटॉर्नी जनरल यांना नोटीस पाठवली. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा सचिन वाझेचा याचिकेत दावा. गोरेगावमधील मुंबई बँकेला 3 एकरचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द. मुंबई बँकेला भूखंड देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं, त्यांना कालच समज दिली. भुयार यांना माफी मागण्यासही सांगितलं, अजित पवार यांची माहिती. 1947 सालीच राजशाही संपली, मी संभाजी छत्रपतीच आहे. आज नवरात्र आहे, कुणाबद्दल प्रश्न विचारत आहात? लक्ष्मण हाके यांच्या प्रश्नावर संभाजीराजेंचं उत्तर. लोकशाही संपली 47ला. सॉरी, राजे पण सगळं 47 संपले. मी सुद्धा संभाजी भोसलेच आहे, मी संभाजी छत्रपतीच आहे. मग काय काळजी करण्यासारखं काहीच नाही.